मंडळी, हा टोमॅटो राईस आहे. मस्त चटपटीत टँगी असा हा राईस होतो. तेच तेच भाताचे प्रकार खाऊन कंटाळा आला असेल तर हा प्रकार नक्की करून बघा. टिफिन मध्ये नेण्यासाठी, रात्री पूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर, किंवा प्रवासात घेऊन जाण्यासाठी सुद्धा हा एक छान ऑप्शन आहे. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता मी इथे 1 वाटी तांदळाचा भात करत आहे. त्याप्रमाणे सर्व साहित्य घेतलंय. आता इथं मी 4 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेत. छान पिकलेले टोमॅटो घेतलेत. त्याचे मोठे मोठे काप केले आणि मिक्सरमधनं बारीक प्युरी करून घेणार आहे. आता एकीकडे आपण फोडणी करायला घेऊ. 2 ते 3 चमचे तेल गरम केलं. त्यात जिरे घातले. जिरे फुलल्यावर त्यात 1 तमालपत्र, दालचिनीचे 2 छोटे तुकडे, हिरवी छोटी वेलची असती ते 2, मिरे 4-5 आणि लवंग 4-5 घातलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला हरभरा डाळ घालायची. साधारण 1 चमचा हरभरा डाळ मी इथं घातली. तसंच कढीपत्त्याची थोडी पानं घातली आणि उडीद डाळ घालायची. ती पण साधारण 1 अर्धा चमचा घालायची. आता मिश्रण चांगलं परतून घ्यायचं. डाळ चांगली लालसर होऊन द्यायची. डाळ लालसर झाली की त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट 1 चमचा घालायची. आलं लसूणची पेस्ट परतल्यानंतर आपण जी टोमॅटोची प्युरी केली ती यामध्ये घालूया. आता ही टोमॅटोची प्युरी आपल्याला चांगली परतून घ्यायची. पूर्ण टोमॅटोचा कच्चेपणा जाऊ द्यायचे. आता यामध्ये मी जिरेपूड 1 चमचा, धनेपूड 2 चमचे आणि लाल तिखट 1 मोठा चमचा घातलाय. तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता पुन्हा मिश्रण आपण चांगलं परतून घेऊया. हे बघा, 1 ते 5 ते 6 मिनिटं मी हे मिश्रण परतले आणि टोमॅटो व्यवस्थित शिजलाय. मिश्रण घट्ट झालंय आणि चांगलं तेल सुटलेलं आहे. आता इथं मी 2.5 वाटी कोमट पाणी घालत आहे. मी 1 वाटी तांदूळ घेतलाय, त्याला 2.5 वाटी पाणी घेतले. तुम्ही तुमच्या तांदळाप्रमाणे पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. पाणी घातल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर घालायची. आता मिश्रण पूर्ण ढवळून घेतलं आणि ह्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. आता या मिश्रणाला उकळी आली की त्यामध्ये धुवून ठेवलेला तांदूळ घालायचा आहे. तांदूळ आणि पाण्याच्या प्रमाणासाठी मी 1च वाटी वापरली. आता मिश्रण व्यवस्थित ढवळून घेऊया. त्याच्यावर झाकण ठेवून भात शिजवून घेऊया. गॅस मंद आचेवर ठेवून मी हा भात शिजवून घेतलाय. अधूनमधून मी हा भात ढवळून घेतलेला आहे, त्यामुळे तो खाली लागला नाही. आणि हा आपला गरम गरम टोमॅटो राईस खायला तयार आहे. मस्त चटपटीत टँगी तिखट असा हा भात तयार होतो. खायला हा खूप छान लागतो. असं गरम गरम सुद्धा खाऊ शकता किंवा गार झाल्यावर सुद्धा खाऊ शकता. तेवढाच टेस्टी लागतो. बघितलं, अगदी कमी साहित्यामध्ये कमी मसाले वापरून तरी सुद्धा मस्त चटपटीत असा हा भात तयार झालेला आहे. मंडळी, तुम्ही सुद्धा या पद्धतीनं टोमॅटो राईस नक्की करून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कसा झाला ते. ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.